आणि आता मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे। मुंबईकरांचा येत्या वर्षभरातला पाण्याचा प्रश्न हा मिटलाय, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण आता ओव्हरफ्लो झालंय। गेल्या 2 दिवसांपासून या धरण परिसरात समाधानकारक पाऊस पडतोय, त्यामुळे हे धरण भरलंय आणि याचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आलाय। त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय। त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे। तानसा धरण हे ओव्हरफ्लो झालंय। गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे मुंबईसाठी दिलासादायक बातमी समोर येते। धरण परिसरात सुद्धा समाधानकारक पाऊस झालाय, त्यामुळे आता धरण भरायला सुरुवात झालेली आहे। या धरणाचे स्वयंचलित दरवाजा सुद्धा उघडण्यात आलेला आहे। तानसा धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे, त्यामुळे आता मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय। मुंबईकरांची पाण्याची चिंता ही मिटली आहे। येत्या वर्षभरातला पाण्याचा प्रश्न हा मिटलेला आहे, त्यामुळे मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। तिकडे काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडते। दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत आणि त्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ आज दुपारी 12 वाजता राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेणार आहेत आणि यावेळी विद्यार्थ्यांच्या पोलीस कारवाई सोबतच अटक सत्र आणि दडपशाहीच्या विरोधात काँग्रेसकडून चर्चा करण्याची शक्यता आहे।